सर्वांना जय येशू. तर माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर प्रभू आपल्याला 2 घराचा दाखला देतो. त्या दाखल्यामध्ये जेव्हा जे दाखला समजत होता, त्यावेळी त्याच्या भोवती असंख्य असा लोकसमुदाय होता आणि त्या लोकांना, शिष्यांना तो सांगत होता. तर तो 2 घराचा दाखला असा सांगत होता, की त्या वचनामध्ये काय समजत होता, तर मत्तई याचा 7वा अध्याय 24 ते 29 या वचनामध्ये आपण पाहू शकता. तर तिथे प्रभूंनी 2 घराचा दाखला हा कसा त्यांना सांगला, त्यातून थोडंसं आपण त्याच्यावर चर्चा करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला वरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, कसं जेव्हा प्रभू त्याच्याच भोवती, त्याच्या हारी, त्याच्या जवळ असंख्य असा समुदाय होता लोकांचा आणि त्या लोकांना तो सांगत होता, की जे माझे शब्द ऐकतात आणि ते पाळतात, तर त्यांचे घर हे खडकावर बांधले जाते. तर आणि जे माझे नाही ऐकतात, तर त्याचे घर हे वाळूवरती बांधले जाते, असं प्रभू सांगत आहे. तर मित्रांनो, कसं आता हा खास करून जे प्रभूबरोबर चाललेले जसं आपण आहोत, तर हा मेन संदेश आपल्यासाठी आहे. तर जेव्हा आपण विश्वासामध्ये येतो आणि त्याचे आपण शब्द वचनाचे वचन आपण घ्यायचं आहे आणि त्या वचनावर आपण त्या वचनावर चालायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला खचून नाही जायचं आहे. तर आपलं घर हे मजबूत, म्हणजे आपलं जे वचनाने जे मन आपलं जे जे आपलं विश्वासातून पडलं नाही व्हायला पाहिजे, हा एक मेन त्यातून सांगितलेला आहे. तर आपण जेव्हा विश्वासामध्ये येतो आणि एखादे संकट आलं, एखादं दुःख आलं किंवा भयंकर काही असं आलं, एकदम भयंकर तर येऊन नाही देत आपल्याला, पण अशी परीक्षेमध्ये आपण पडतो, तेव्हा तेव्हा आपण मन आपलं खचून जातं. तर अशा स्थितीमध्ये आपलं मन बळकट करायचं आहे आणि आपल्याला प्रभूचं वचन घेऊन हे आपल्याला टिकून राहायचं आहे. तर तेच घर आपले खडकावरती बांधलेलं आहे, असं आहे. आणि जो कोणी असं आपली परीक्षा आली किंवा कुठल्या परीक्षेमध्ये पडला, कोणती अडचण आली आणि त्यातून तो धीर खचवला, तर ते घर ते वाळूवर बांधलेले आहे, असं आपल्याला सांगत आहे प्रभू. आणि मित्रांनो, तुम्ही हे वचन जेवढे आपल्या बायबलमध्ये सांगितलेले आहे, ते वचन आपल्या जास्तीत जास्त वाचन करा बायबलचं आणि ज्ञान मिळवत जा, वचनाचं ज्ञान घ्या आणि आपल्याला जे शिकलेले नाही आहेत आपले भाऊ, त्यांना समजवा. काही जे आपल्या मंडळीमध्ये येतात, दर रविवारी येतात, वचन ऐकतात, पण त्यांना समजत नाही, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा. विश्वासामध्ये खंबीर कसं राहायचं हे आपल्याला जेव्हा संध्याकाळी प्रार्थना होते किंवा घरी आपण आठवड्यातून 2दा किंवा 3दा तरी बसतोच, तिथे वचनाचे वाचन करा, त्यांना समजून दाखवा. आपण सब्बात दिवशी शनिवारी बसतो, त्या दिवशी ते वचनं वाचून दाखवा. आपण कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला कोणत्या परिस्थितीला खचून नाही जायचं आहे, तर आपल्याला प्रार्थनेमध्ये तप्त राहायचं आहे, वचनावरने आपल्याला चालायचं आहे, असं सांगायचं आणि त्यांना समजावून सांगा. तर हा आपल्याला प्रभू ह्या 2 घराच्या दाखल्यावरून खूप असं शिकण्यासारखं आहे आणि ते वचन आहे ते वाचा, रिव्हिजन करा आणि समजून घ्या आणि आपल्या न शिकलेल्या आपले भाऊ आहेत त्यांना पण समजवा. आणि तर हा माझा एक छोटासा त्या वचनावर उल्लेख तुमच्यासमोर केला. तर तुम्हाला हा विशेष आशिषमय व्हिडिओ हा वाटला असेल आणि तुम्हाला समजलं असेल, तर एक लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. तर अशीच आपण वचनामध्ये हळूहळू आपण वाढत जाऊ, प्रभूमध्ये वाढत जाऊ आणि आपल्याला प्रभूमध्ये हा शेवटपर्यंत टिकायचं आहे. आणि आम्हाला अशी आशा आहे की जेवढं मला म्हणजे तुम्हाला वचनामध्ये जेवढं मला सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हा जो चॅनल आहे हा नवीन आहे आणि थोडंसं बोलण्यात माझं इकडे तिकडं होऊ शकतो, कारण की कॅमेऱ्यासमोर थोडं बोलणे हे होत आहे. तरी पण प्रभू मला चालवल आणि थोडं एक शक्ती देईल, ज्ञान देईल, बुद्धी देईल, बोलण्याचे एक सामर्थ्य देईल. आणि मला जे दिलेलं आहे ज्ञान आणि बुद्धी दिलेली आहे, जी वचनावर चालण्यासाठी, देवाच्या सेवेसाठी मी वापरण्याचा प्रयत्न करत आहे. तर
हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, जय येशू.